न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कोण म्हणतं हिंदू एकत्र येत नाहीत? आजच्या सभेनं उत्तर दिलं। संपूर्ण जिल्हा ओरडतोय, आमचा आमदार, आमचा अभिमान संग्राम भैया। अहिल्यानगरच्या माळीवाडा शिवतीर्थ मैदानात आज जे घडलं ते केवळ सभा नव्हती, तो होता एका जाग्या जनतेचा भगव्या एकतेचा स्फोट। 1 तास हिंदुत्वासाठी, 1 तास धर्मासाठी या एका संदेशावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंचा लोंढा उसळला। मैदानं, रस्ते, दुकानं, गाड्या, सगळीकडे भगवे झेंडे, जयघोष आणि एकच नाव, संग्राम भैया। या विशाल जनसागरात विशेष लक्ष वेधून घेतली ती उपस्थिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची। ते स्वतः या महागर्दीचा साक्षीदार झाले आणि मैदानात उभं राहत त्यांनी संग्राम भैयांच्या हिंदुत्ववादी लढ्याला जाहीर पाठिंबा दिला। माईक हातात घेताच त्यांनी सांगितलं, हा लढा योग्य आहे आणि मी या विचारासोबत आहे। सभा कोणी भरवलेली नव्हती, ती जनतेनं स्वतः भरवली होती। कोणतंही बॅनर नसलं तरी प्रत्येक मनात एकच शब्द होता, संग्राम भैया। प्रत्येकाच्या मनात एकच निर्धार झळकत होता, हा लढा आमचा आहे आणि भैयांचं नाव आमच्या मनगटात कोरलेलं आहे। माजी खासदारांची उपस्थिती हे दर्शवत होती की हा लढा फक्त आमदार किंवा एक विचारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो आता राजकीय, सामाजिक आणि जनभावनेचा युतीसकट विस्तारणारा लढा झाला आहे। हजारोंच्या गर्दीने जणू हेच सांगितलं, आता नेतृत्व स्पष्ट आहे आणि लोकशाहीत हेच खऱ्या अर्थानं जन आंदोलन आहे। आजची ही सभा नव्हती, ती क्रांतीची सुरुवात होती आणि त्यामध्ये जिथं सामान्य जनता भक्कमपणे उभी होती, तिथंच माजी खासदार देखील थेट उपस्थित राहून सांगत होते, संग्राम भैया तुम्ही लढा, आम्ही पाठीशी आहोत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।